हॅलो स्टुडंट, एक्झाम आहे आणि भीती वाटलीच नाही असं कोणी जगात सापडेल का? नक्कीच नाही सापडणार. पण स्टुडंट, आणि 10वीच्या एक्झाम येत आहेत, 12वीचे चालू पण आहे, परंतु असा कोणीच नसेल ना की अजूनही त्याच्या पोटात भीतीचा गोळा चाललेला नाहीये, नाही का? आणि विशेषतः जशा एक्झाम जवळ येत आहेत तसं तर भीती म्हणजे काय, बापरे, खूपच भीती वाटत असते. एक्झामचा अभ्यास ज्यांचा बिलकुल नाही झालाय त्यांना पण भीती वाटते, ज्यांचा अभ्यास अगदी बऱ्यापैकी झालेला आहे, ज्यांचा खूप छान झालेला आहे, त्यांना सुद्धा भीती वाटते. चला तर या सगळ्यांवरची भीतीवरची मात्रा, जेणेकरून की तुमचं सगळं टेन्शन खल्लास होणार आहे, अशी मी 3 उपाय घेऊन आले आहे तुमच्यासाठी. आणि आता मी फारसा उहापोह करत बसणार नाही आहे की तुम्हाला कुठे टेन्शन येतं वगैरे, काहीही नाही. पण प्रत्येकाला हे टेन्शन येतं आणि त्यासाठीचा एक उपाय खात्रीशीर म्हणता येईल असेच हे उपाय आहेत. हे उपाय खूप जणांनी अनुभवलेले आहेत. सो तुम्हीही जरूर करा, कारण एक्झाम मध्ये जाण्यापूर्वी, प्रत्येक पेपरला जाण्यापूर्वी, कुठल्याही प्रकारची एक्झाम असो, ती 10thचीच असली पाहिजे असं काही गरजेचं नाही. तुम्ही जर अगदी 5th, 2nd, 7th, 8th कुठल्याही क्लासचे असो किंवा अगदी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जात असो, हे उपाय तुम्ही आवर्जून करा. सो बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही बिफोर द एक्झामला जाण्यापूर्वी एक विचित्र प्रकारची भीती सर्वजण अनुभवत असतात आणि त्यातून बाहेर येणं घरचे खूप समजावून सांगतात पण पॉसिबल होत नाही. मग काय कराल? की आता तुम्हाला एक्झामला जायचं आहे, तुम्ही घरी आहात, 1-2-3 तास अगोदर जी भीती सुरू होते तुमची, अगदी तुमचं जेवण चालू असतं, सगळं काही चालू असतं, परंतु त्यात तुमचं लक्ष नसतं, आतून तुमच्या मनामध्ये खूप भीती असते. सो बिफोर द एक्झाम काय करणार आहात? पहिला उपाय. सो सी स्टुडंट, मी लांबन लावणार नाही आहे, शॉर्ट बट स्वीट सगळे उपाय सांगणार आहे, त्यामुळे पहा आणि जरूर अवलंब करा. किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांना अशा प्रकारची भीती वाटते त्यांना जरूर शेअर करा. पॅरेंट्सला विशेष करून अशी रिक्वेस्ट आहे की त्यांनी पण हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करावा. तर बिफोर द एक्झाम जर तुम्हाला खूप भीती वाटत असेल तर आता एक्झामला जायचंय तेव्हा काय करणार आहात? 1-2-4 तास अगोदर जर भीती सुरू झाली तर त्यावेळेस हा उपाय तुम्ही करायचा आहे. त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आपला हा हात सगळ्यांकडे आहे, येस. तर उपाय असा आहे, पहा मित्रांनो, हा हात तुम्ही अशा पद्धतीने ठेवा. ओके, काउंट करा. 1 किंवा 1-2-3 म्हणा. 1-2-3-4-5. मी मोठ्याने म्हणून दाखवते, तुम्ही ह्या कृती मनातल्या मनात म्हणायच्या आहेत. ओके, 1-2-3-4-5. त्याच्यानंतर पुन्हा एक बोट आपण कमी करूया, काउंट करा. 1-2-3-4. ओके, एक आणखी कमी करते. 3, 2, मनातल्या मनात काउंट करते मी. 1. यश माझंच आहे, मला सगळं येणारच आहे, मला सगळं आठवणारच आहे. ओके, पुन्हा एकदा रिपीट करूया, काउंट करा. काउंट करा. 4, 3, 2, 1. यश माझ्याच हातात आहे, मला सगळं आठवणार आहे, मला भीती अजिबात वाटणारच नाही. सो ह्या गोष्टी मनातल्या मनात म्हणायच्या आहेत बिफोर द एक्झाम. ओके, सो ही एक पहिली कृती आहे बिफोर द एक्झाम. त्याच्यानंतर दुसरी कृती जी आहे बिफोर द एक्झाम, जी तुम्ही उपाय म्हणून करू शकता, आणि ती म्हणजे अगदी शांत बसा, जिथं कोणीच नाही रूम मध्ये, तुमच्या कुठेही बसा, पण जिथं आजूबाजूला फारसं कोणी नाही अशा ठिकाणी. हा उपाय तुम्ही एक्झामच्या 4-5 तास आधी करू शकता, एखादा दिवस आधी करू शकता, जेव्हा तुम्हाला भीती वाटेल एक्झामला जाण्याच्या पूर्वी, तेव्हा तुम्ही हा उपाय आवर्जून करा. सो दुसरा उपाय मी यातला सांगितला, पहिला तुम्हाला हाताचा बोटांचा सांगितला. सो अजून एक उपाय. सो याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहात? डोळे बंद करायचे आहेत, शांतपणे, आजूबाजूला कोणी नाहीये, तुम्ही डोळे बंद करणार आहात आणि डोळे बंद करून स्वतःशी बोला. ओके, दुसरा उपाय आहे स्वतःशी बोला. स्वतःशी बोला आणि स्वतःला सगळं पॉझिटिव्ह बोलायचं आहे, एकही निगेटिव्ह गोष्ट आली नाही पाहिजे. तुमचा अभ्यास झालेला असो की तुमचा अभ्यास न झालेला असो,
तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे. सो या पद्धतीनं तुम्ही बोलू शकता. तुमची मनाचे वेगळे वाक्य पण तुम्ही घालू शकता, पण सकारात्मक. सो तुम्ही या पद्धतीनं डोळे बंद केले आणि तुम्ही मनाला म्हणायचं आहे, मी अभ्यास केला आहे, मला सगळं आठवत आहे, सो मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाहीये, मी एक्झाम मध्ये गेलं की मी सगळं काही लिहू शकणार आहे. सो या पद्धतीनं तुम्ही एक वेळेस करा. तुम्हाला फारसा फरक नाही वाटला तर तुम्ही डबल म्हणा. या पद्धतीनं जर तुम्ही कृती केल्या, तुम्हाला कदाचित ह्या कृती अशा वाटतील, काय मॅडम काय सांगताय, परंतु तुम्ही पहा, तुम्ही ज्या वेळेस एक्झामला जाल पहिले 2-3 दिवस तर एक्झामला जाताना ही भीती असतेच असते. कदाचित त्यानंतर ती थोडीफार कमी होते, परंतु आयुष्यात प्रत्येकाला अशी वेळ येते, एक्झाम म्हणजे काही हॉलवर जाऊनच एक्झाम असते किंवा रिटर्नच एक्झाम असतात असं नाही. तर आयुष्यामध्ये एक्झाम घेणारे असे अनेक प्रसंग सुद्धा येतात, त्या क्षणी सुद्धा तुम्हाला हे उपाय लागू होतात. सो बिफोर द एक्झाम हे 2 तुम्हाला मुद्दे कळाले असतील. तीच ती गोष्ट तुम्ही रिपीट म्हणू शकता, डोळे बंद करून मनाला पुन्हा एकदा बजावू शकता. सो आता समजा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये आहात. खूप जणांना काय होतं, घरी जाईपर्यंत सगळे बोलत वगैरे असतात, त्यामुळे फारसं टेन्शन येत नाही. पण काही जणांना ना एक्झाम हॉलमध्ये गेलं की फार टेन्शन येतो. इतका भीतीचा गोळा असा दाटून येतो की असं वाटायला लागतं की अरे बापरे, आता मला काहीच आठवत नाही, ब्लँक, टोटल ब्लँक. तर अशी जर सिच्युएशन आली तर मग काय करायचं? काहीच आठवणं, मला काहीच आठवत नाही, मला आता असं वाटायला लागलं की मला आता काहीच येत नाही, अरे बापरे मला तर काहीच आठवणं. ही जी पोझिशन असते, ही जी सिच्युएशन असते, याला म्हणतो आपण ब्लँक होणं. सो विद्यार्थी ब्लँक होतो. खूप विद्यार्थी होतात, खूप खूप घोकून पाठ केलेला नेहमीचा थेरम जो की तोंडपाठ तुम्ही सांगू शकता, दररोज लिहिलेला असतो, तो थेरम सुद्धा गेलं की समोर सगळं ब्लँक होतो, काहीच आठवत नाही. सो अशा सिच्युएशन मध्ये इन द एक्झाम तुम्ही काय करणार आहात? सो एक्झाम हॉलमध्ये बघा, मी पुन्हा 2 कृती सांगणार आहे. सो पहिली कृती तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जी करणार आहात ती तुम्हाला दाखवते मी काय करणार आहात. सो तुमच्याकडे एखादं रफ पेज असेल तर त्या रफ पेजवर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडे रायटिंग पॅड्स असतात, तर पॅड्सवर एखादं रफ पेज असेल तुमच्याकडे, त्या रफ पेजवर तुम्ही काय करायचं आहे, सो अशा प्रकारचं एक सर्कल काढायचं आहे. ओके, त्याचा एक सेंटर पॉइंट घ्यायचा आहे. सर्कल काढून सेंटर पॉइंट. सो ह्या सेंटर पॉइंट कडे लक्ष द्यायचं आहे आणि सेंटर पॉइंट मधून जाणाऱ्या अशा बाहेरून, सर्कलच्या बाहेरून आणि सेंटरच्या मधून जातील अशा आपल्याला रेषा काढायच्या आहेत. ओके, हा सेंटर पॉइंट थोडा मोठा काढते तुम्हाला समजण्यासाठी. सो हा आहे आपला सेंटर पॉइंट. ठीक आहे, आपण वेगळ्या ह्याने कलरने काढू म्हणजे तुम्हाला कळेल की सेंटर पॉइंट मधून आपल्याला रेषा काढायच्या आहेत. तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी कलर देते, तुम्ही फक्त याच पद्धतीने अशा रेषा काढायच्या आहेत. सो फुल कॉन्सन्ट्रेशन ह्या पॉइंटवर ठेवायचंय आणि तुम्हाला ह्या काउंट करायच्या आहेत. 1 2 3 4, सेंटर मधून रेषा गेली पाहिजे. 5, तुम्ही बोलणार नाही आहात जेव्हा तुम्ही रेषा काढाल, जितक्या जास्त काढता येतील तेवढ्या काढायच्या. 6 7 8 9 10, सेंटर मधून त्या गेल्याच पाहिजेत. इकडे रेषांना चिकटतायत का वगैरे, नो प्रॉब्लेम. ओके, सो अशा पद्धतीनं काढत राहा. यापेक्षा जास्त जर नाही आल्या, 10 झाल्या, 11 झाल्या, 12 झाल्या, 13 झाल्या, आता ही सेंटर मधून नाही गेलेली आहे, सो स्टॉप करा. तुम्हाला बरं वाटत असेल तर इथे स्टॉप करा. समजा तुम्हाला अजूनही बरं नाही वाटत आहे, असं वाटत नाही की तुम्ही फुल्ली कॉन्सन्ट्रेट आहात, तर पुन्हा एक सर्कल काढा याच पद्धतीनं. पुन्हा त्याचा एक सेंटर पॉइंट घ्या, पुन्हा त्याच्यातनं रेषा काढायला सुरुवात करा आणि पुन्हा मोजा. 1 2 3 4, या पद्धतीनं या रेषा तुम्हाला पुन्हा काढायच्या आहेत. ओके, कॉन्सन्ट्रेटने काढा. जशी माझी अशी रेषा एका बाजूला गेली, कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर रेषा बाजूने जातील. सो त्यासाठी खूप कॉन्सन्ट्रेट करून काढा की मधल्या त्या आपल्या सर्कलच्या सेंटर मधूनच ते गेलं पाहिजे. या पद्धतीनं काढा. हा झाला तुमचा पहिला उपाय, ज्यामध्ये की तुम्ही स्वतःला कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न कराल. जी भीती आलेली असते मनात, तुम्ही या पद्धतीनं मन एकाग्र केलं की ती नक्कीच भीती जी आहे ती, म्हणजे डोक्यात भीती येणारच नाही. तुम्ही हे काउंटिंग करत राहाल. तुम्ही एकदा दोनदा अशी कृती करू शकता. सर्कल तुम्ही लहान पण काढू शकता.
किंवा पेन्सिलनं काढा, नंतर इरेज केले तरी चालतील. आणखी एक तुम्हाला सांगितलं मी 2 उपाय सांगणार आहे. सो हा झाला एक उपाय इन द एक्झाम हॉलमध्ये. आता एक्झाम हॉलमध्ये अजून एक उपाय सांगते, ज्याला जो आवडेल त्याने तो करायचा आहे. दोन्ही उपाय करावेत असं काहीही गरजेचं नाहीये. सो आता दुसरा उपाय सांगते तुम्हाला. दुसरा आहे उपाय तुमचा फॅमिली मेंबर्सशी रिलेटेड. सो शक्य असेल तर डोळे मिटून बसा हॉलमध्ये आणि डोळे मिटून तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सची नावं आठवायची आहेत. फॅमिली मेंबर्सची नावं. सपोज आता तुमच्या घरामध्ये फॅमिली आहे, तुमच्या काकाची फॅमिली आहे, तुमच्या मावशी आहेत. सो एकेकाची फॅमिली आठवायची आणि त्या फॅमिली मेंबर्सचे सगळ्यांचे नाव घ्यायचे. ओके. सो नावं घेऊ शकता किंवा तुम्ही त्या व्यक्तीला जे म्हणता ताई दादा असं तर तेही तुम्ही म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल सपोज मी आठवते आई बाबा. आता आई बाबा म्हणल्यावर घरातली फॅमिली झाली. अजून घरात कोण असतात? सपोज मोठा भाऊ ज्याला मी दादा म्हणते तर मी म्हणेल आई बाबा दादा. डोळे बंद करूनच म्हणायचं आहे. ताई. हा सपोज एखादी आजी असेल तर आजी. आईची आई असेल मोठी आई जे काही म्हणत असाल. काकू काका मामा जर असतील तर जेवढे मेंबर्स आठवतायत घरातले तेवढे. आता हे तुमची फॅमिली झाली. त्याच्यानंतर सपोज तुम्ही आठवत आहात तुमच्या काकांची फॅमिली. सो काका. मग काकाच्या नंतर घरात कोण आहे? काकू. मग त्यांची 2 मुलं. मग त्यांच्या 2 मुलांची नावं सांगा. सीमा मंजू आणि राजू भैया. असं करून तुम्हाला तुमचे सर्व फॅमिली मेंबर्स आठवायचे आहेत. तुमच्या घरात जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत फक्त ट्राय करा. डोळे मिटा. डोळे मिटून तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला आठवा, जेणेकरून तुम्हाला आणि कुठलाही एखादा मेंबर विसरायचा नाही आहे. विसरला तर पुन्हा नाही असं म्हणू शकता. पुन्हा ते आठवायचा प्रयत्न करा. एक फॅमिली मेंबर्स करून ते आठवा. आणि मग बघा एक्झाम हॉलमध्ये सुद्धा यू कॅन कॉन्सन्ट्रेट. तुम्ही एकतर कॉन्सन्ट्रेट करू शकणार आहात आणि दुसरी गोष्ट मनामध्ये जी भीती आलेली असते, जी तयार झालेली असते, काहीच आठवत नाही वगैरे प्रकार, तर तो तुमचा टोटली इथून नाहीसा होतो. ओके. त्याच्यानंतर ऍक्च्युअली याच्यामध्ये मी एक तिसरा उपाय सांगेल तुम्हाला, जो की बहुतेक सर्वजण करतो आणि पूर्वी पारंपरिक पद्धतीनुसार हा उपाय केला जायचा. आणि बघा पूर्वीचे लोक फार हुशार होते. एक्झाम हॉलला एक्झाम मध्ये जात असताना पूर्वी काय केलं जायचं, रायटिंग पॅडला एकतर एखादं तुळशीचं पत्र लावलं जायचं, तुळशी पत्र, किंवा मग काय केलं जायचं तर त्याच्यावर एखादा देवाचा फोटो असायचा जो की घरी आईने दिलेला असायचा आणि तो त्या पॅडला लावलेला असायचा. तर हे कशासाठी असायचं तर ही एक आपली सुपरनॅचरल पॉवर असते जी आपल्याला नेहमीच एनर्जी देत असते. सो तुमचा विश्वास देवावर असो किंवा नसो, ती एक सुपरनॅचरल पॉवर आहे जी नेहमीच तुमच्या सोबत असते. त्यामुळे तुम्ही तसंही करू शकता. अगदी देवाचा फोटोच नेला पाहिजे असं काही नाही. सो त्या ठिकाणी इन द एक्झाम हॉल तुमचा त्या देवावर विश्वास आहे, त्या देवाचं स्मरण जरूर करा आणि सांगा. सपोज मला स्वामी समर्थावर विश्वास आहे तर मी म्हणेल की स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. स्वामी समर्थ मला नेहमीच मदत करतात आणि आजही ते मला मदत करतील. ते मला कुठलीही अडचण येऊ देणार नाही. सो या पद्धतीनं तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाचं स्मरण करा. आणि डेफिनेटली काही जणांना कदाचित हे फालतू विचार वाटतील, परंतु इट वर्क्स. लक्षात ठेवा, हे खूप काम करतात. सो हे झालं इन द एक्झाम. आता तुम्ही म्हणाल मॅडम आफ्टर द एक्झाम काय? एक्झाम झाल्यावर कसलं टेन्शन? पण स्टुडंट्स खूप जण असे असतात की ज्यांचा एक्झाम झाल्याच्या नंतर ते आनंदात असतात. ऑब्वियस बहुतेक सर्वच जण तो एकदाचा पेपर संपला म्हणून आनंदामध्ये असतात, परंतु टेन्शन मध्ये पण आपण असतो. कारण टॉपर असो की अगदी कच्चा विद्यार्थी लोअर असो, पण त्याला हे वाटतच असतं अरे मी हे लिहिलं, माझं हे चुकलं, बापरे 5 मार्क्सचा क्वेश्चन चुकलाच. सो आता त्याचं इतकं टेन्शन घेतात विद्यार्थी, इतकं टेन्शन घेतात की त्याचा परिणाम पुढच्या अभ्यासावर होतो किंवा मग ते रडतच बसतात. मग सगळे घरात परेशान होतात आणि ते स्वतः पण व्यक्ती. सो स्टुडंट पुन्हा तो पहिला उपाय आपण करूया जो मी तुम्हाला सांगितलेला आहे. तो कशा पद्धतीनं करायचा आहे पहा. एक्झाम होऊन गेलेली असते, पेपर तुमच्या हातातून गेलेला असतो, तुम्ही जो प्रश्न लिहिलेला असतो उत्तर करेक्ट यो नाही तर रॉंग हो, ते तर संपलेलं असतं. तेव्हा ते तुम्ही कितीही विचार केला तरी ते काहीच येणार नसतं. त्यामुळे माझं तर सजेशन असं आहे की एक्झाम झाल्याच्या नंतर त्याकडे बघूच नका. जरी तुम्ही तो राईट यो रॉंग यो फार तर एक्झाम
सेंटर पासून तुम्ही घरी येईपर्यंत तुमची फ्रेंड जर कोणी सोबत असेल तर त्यांना तुम्ही फक्त बोला, पण त्याच्यानंतर घरी आल्यावर नका चर्चा करू. ओके. मग इथे एक उपाय तुम्ही करायचा आहे. जर तुम्ही फारच ही गोष्ट मनाला लावून घेत असाल तर त्यासाठी पुन्हा तो पहिला उपाय, हा हाताचा बोटांचा 5 बोटांचा हा उपाय. आता हा 5 बोटांचा जो उपाय आहे तो कसा करणार आहात? पहिला तोच होता, सेम करायचा नाही. तर आता हा या पद्धतीनं करायचा आहे. पहा, आता तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुमची एक्झाम इथे संपलेली आहे. ओके. सो या पद्धतीनं तुम्हाला हा उपाय आता पुन्हा एकदा रिपीट करायचा आहे. पण तो कसा करणार आहात बघा. ओके. माझ्या हातात जेवढं होतं तेवढं मी केलंय. मला जेवढं आठवलं तेवढा मी अभ्यास पूर्ण केलेला आहे. येस, राईट. मला सगळं आठवत होतं, मी ते लिहिलंय. मी जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं की उत्तर हेच आहे, मी हे लिहिलंय. पण काही हरकत नाही, एक्झाम आली होती, एक्झाम संपली. सो असं म्हणा आणि तुमची एक्झाम संपलेली आहे. सो असं करून त्या एक्झामला छूमंतर करून टाका, म्हणजेच तुमची एक्झाम संपली आहे हे तुमच्या मनाला बजावून टाका. घरी गेल्याच्या नंतर तुम्ही पण, पॅरेंट्सनी पण मुलांना सांगा की पेपर आला ना, आता चर्चा करायची नाही, म्हणजे संपला पेपर, तो आला आणि तो गेला. सो या मुवमेंट लक्षात ठेवा आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत अशा पद्धतीनं चाइल्डिश जरी वाटत असतील तरी हे उपाय जरूर करून पहा, म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती वाटणारच नाही. तुमचं टेन्शन नक्कीच खल्लास झालं असेल. आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे मराठीचे, इंग्रजीचे सर्व प्रकारचे व्हिडिओज मी तुम्हाला अपलोड करून टाकतच आहे. सो ते जरूर अभ्यासा. आणखी काही शंका असतील तर आपण काही लाईव्ह सेशन पण घेणार आहोत. त्या एक्झाम पिरियडच्या, एक्झामच्या आदल्या दिवशी आपण हे लाईव्ह सेशन ठेवणार आहोत. काही शंका असतील तर त्यात विचारा. तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन पण आपण घेऊन येत आहोत, जेणेकरून ज्यांना बोर्डचा अनुभव आहे, ज्यांनी बोर्डचे पेपर चेक केलेले आहेत, अशा शिक्षकांचं, वेगवेगळ्या विषय शिक्षकांचं मार्गदर्शन पण मी तुम्हाला मुद्दाम तुमच्या समोर देते आहे. कारण जेणेकरून इतर टीचर्स काय सांगत आहेत, कोणत्या विषयाचे आहेत, दुसऱ्याच विषयाचं मार्गदर्शन करतायत. सो असं होऊ नये यासाठी, आपल्याला विश्वसनीय माहिती मिळावी यासाठी आपण तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन पण ठेवत आहोत, तेही जरूर पहा. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.